सामना पंच म्हणून काम पाहण्यासाठी गेलेले आहेत ते निलेश पोसम आणि कोणा हा काय होते विष्णू प्रभू. शेवटचा आणि अंतिम सामना मैदानामध्ये फायनल चालू आहे. ये इकडे. धन्यवाद. दरम्यान पंचांचो सामन्यासाठी हिरवं कंदील आजच्या दिवसातलो अंतिम रंगता ऐक्यापादी विरुद्ध तांबरडेग. जरा सामना थांबवचा पंच. काका 1 मिनिट. सामन्याक सुरुवात. पहिला षटक घेऊन तांबरडेगच्या वतीन रोशन सामना करीत विठोबा तांडेल. पहिलो चेंडू चांगलो फटको. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पुरो करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसता आणि चोरटी धाव म्हणतात तशा प्रकारचे हे 2 धावे अगदी सहज पुरे करतो दोन्ही फलंदाज. पायात हुसेन बोलचे बूट दिसतील ते मंगेश कुर्ले आणि विठोबाच्या. पहिल्या चेंडूचा खेळ पुरो होता. धावसंख्या होता ती 2. आजच्या दिवसातलो शेवटचं म्हणजे अंतिम सामनो डोंबिवलीच्या या मैदानावर आपल्या समोर रंगताना दिसता. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सामना करतो पुन्हा एकदा विठोबा. ब्लॉक हॉल पद्धती चेंडू खेळून काढता. 1 धाव पुरी करतात. पुन्हा दुसरी धाव घेतात आणि सहज असे 2 धाव पुरे करतात. जर 1 धाव होतात एका धावेचे दुहेरी धावात रूपांतर करून देत दोन्ही फलंदाज. धाव संख्या होता ती 4. षटकातलो पुढचो पुन्हा एकदा सामना करतो विठोबा. आता मात्र चांगलो फटको खेळचो पर्यंत पंचांकडे लेट बिफोर ची दाद मागतात. पंच मागता आपल्या निर्णयावर कायम ठाम. बॅटची काढा दाखवतात. अंतिम सामन्याचे पंच म्हणून काम करतात 2 अनुभवी पंच. मेन पंच गणेश कुबल तर स्क्वेअर लुक पंच आमचे प्रभू सर. दबाव असता अंतिम सामन्यात पंचगिरी करणार म्हणजे. आणि चेंडू एक निर्धाव जाता. ईदभर ताऊसाने हातभर बी मंगेश कुर्लेच्या बॅटच्या काय पट्ट्यात चेंडू येणार नाही. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता एका निर्धाव चेंडू जे सांगता होता. अंतिम सामन्यात निर्धाव चेंडू म्हणजे जीवदेवची गोष्ट. पुढचो चेंडू घेऊन सामना करतो. आता मात्र मंगेश स्ट्रायकरलो पहिल्यांदा चांगलं प्रकारे खेळलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेत चेंडू जाता. 1 धाव पुरी कर. दुसरा जो प्रयत्न होता पण आता मात्र प्रयत्न फसताना एकच धावावर समाधान मानूच लागता. धाव संख्या झाली आहे ती 6. अंतिम सामना 3 षटकाचं होत. पहिला षटक प्रगतीपथावर चालू असताना चांगली सुरुवात दिसता ती तांबडेच्या या गोलंदाजाच्या वतीन. विठोबासाठी फुल टॉस म्हणजे लॉलीपॉप चेंडू होतो म्हणजे तो पुरेपूर फायदा उठव गेलो ना. मंगेश मात्र अर्ध्या ग्राउंड वरती परत येऊन जाता. दुसऱ्या धावेची कॉल होती पण विठोबाचं लक्ष नाही. पहिल्या षटकाचा खेळ हे पुरो होता. सांघिक धाव संख्या होता ती बिनबाद 7. 7 म्हणजे इंग्लिश मध्ये बघलं असतं लंगड्यासारखं आकडो दिसणार हो 7. प्रत्येक षटक या महत्वाचा असला कारण अंतिम सामना हा तांबरडेच्या चषकावर कोणाचं नाव कोरला जातात कळत आपल्या थोड्याच वेळात. पुढचा षटक घेऊन अक्षय खिलाडी का खिलाडी तो अक्षय कुमार. तर ह्यो आता आपल्या ग्राउंड वरती होतो दुसरा अक्षय. गोलंदाजीतलो अक्षय तांबरडेच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन सामना करीतो विठोबा. 28 युगा जो विटेवर उभा तो विठोबा नाही तर ह्यो दुसरा कुर्लेवाडीचो विठोबा. आता मात्र एक चांगलो चेंडू डावेष्टीच्या बाहेरसून जाता. पंच प्रसाद तरी आपली 2 हात रून करतात. पहिला वाव पाणी मोजून काढता तो. माफ करा प्रभू सर. आपले 2 हात समांतर करतात. पहिला वावेचा पाणी मोजून काढता यो गोलंदाज अक्षय. सोयर चेंडू षटकाची सुरुवात करता. आता मात्र चांगलो चेंडू पंचांकडे दाद मागतात. पंच मात्र आपले कायम तटस्थ. 1 चेंडू निर्धाव जाता. अंतिम सामन्याचा दबाव काय असता तो दिसून येता विठोबाच्या फलंदाजीतून. विठोबासारखा एक शैलीदार फलंदाज. चेंडू निर्धाव सहसा विठोबाच्या फलंदाजीत होणार नाही पण तो दिसून येता. एका मिनिटात अंतिम सामन्याचा दबाव.
अक्षय आपल्या षटकातलो पुढचं चेंडू सामना करतो पुन्हा एकदा विठोबा. आता मात्र पॉईंटच्या डोक्यावर विठोबाच्या बॅटमधून चेंडू निघता बघूचा क्षेत्ररक्षक दिसता का चेंडू आणि चेंडू ही शर्यत पुरी करता आणि चेंडू आता सीमा पार. आता खैतरी आई केपादेवीच्या वतीन पहिलो चेंडू सीमा पार जाताना दिसता. दुसरा षटक प्रगतीपथार असताना संख्या जवळजवळ डझनभरच्या घरात म्हणजे 12. मोठी धावसंख्या उभी करूची लागत तांबर्डेच्या षटकारानं आपला नाव करूच्यासाठी. दुसरा षटक चालू धावसंख्या ती 12. सगळी दर मजला ती विठोबाच्या आणि मंगेश कुर्लेच्या खांद्यावर. आता मात्र विठोबाच्या बॅटून चांगलं फटको बघू मिळतात. 2 धावा पुरे करतात पुन्हा एकदा. दोन धाव वसूल करतात या चेंडूवर. धाव संख्या झाली ती 14. 14 वर्षाचा वनवास बघलो तो आज ज्यांची जयंती ते रामचे संत रामप्रभू त्यांचा आजचा दिवस. आता मात्र विठोबाच्या मधून मोठं फटको बघू मिळतं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून आणि गुळमात चेंडू जाऊन पडता आणि पहिला कलाम लागता. विठोबाच्या नावाचा चांगलो झेल पकडला जातो लॉंगनच्या दिशेक आणि पहिलो मोठो मासो गळाक लागता. आई केपादेवी संघाचो एक मोठो धक्को विठोबा नावाचो. तर नवीन जाता तो शैलीदार फलंदाज दुडे अंगाचो म्हणजे परेश पेडणेकर. याच परेशने मागाशी न्यू तिसिरामोडीचा सामना आपल्या नावावर करून घेतलो होतो. तशाच प्रकारची फटकेबाजी करूची लागत परेश अजुका अंतिम सामन्यात. दुसरा षटक चालू असताना पहिलो गडी बाद होता आई केपादेवी वेंगुर्ला संघाचो. समोरचो संघ तो तांबर्डेक. अक्षय आपल्या षटकातलो पुढचो चेंडू नवीन निलेलो फलंदाज स्ट्राईक वरती परेश पेडणेकर. फुलटॉप मध्ये चेंडू होतो परेश सारख्या दुड्या अंगाच्या फलंदाज फायदा उठवलो ना होत असतो पण चेंडू मात्र एक टप्पा खाऊन सीमा पार जाता. 4 धाव वसूल करता पहिल्या चेंडूवर अक्षयच्या या गोलंदाजीत तो म्हणजे परेश पेडणेकर. हो गे सुने घरासारखी परेश तू कमी सांगतोय मगाशी जसं कळलंस तसंच तुझं खेळ चालू ठेव. देवार टाकून फुल अर्धो वाट माशी अडूक गोल तशा खातीर लाईनमन दिसतात. गेलेलो चेंडू परत काय गडग्याच्या बाहेर येणार नाही. नवीन चेंडू घेऊचा लागता पंचांका ह्या सामनो खेळोक. धाव संख्या झाली आहे ती 1 गडी बाद 18. अक्षय आपल्या षटकातलो पुढचो चेंडू घेऊन सामना करतो दुड्या अंगाचो यो परेश पेडणेकर पीपी. स्लोअर पद्धती चेंडू त्याचा पुरोपूर फायदा. चेंडू चिपियाचा इमानाचा तिकीट काढून गडग्याच्या पैलडी असलेल्या कवा त्याच्या मुळात जाऊन पडता आणि षटकाची सांगतो आता या मोठ्या षटकारान पाटीर काहीतरी जाता जाता वळ घेऊन जाता तो म्हणजे अक्षय गोलंदाज. संघाची धावसंख्या ती जवळजवळ 2 डझन म्हणजे 24. 1 गडी बाद होता. आता मात्र काहीतरी एक सन्मानजनक धावसंख्या उभी होता ती आई केपादेवी वेंगुर्ला संघाची. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक होत. या 6 चेंडू जास्तीत जास्त धावा उभे करूचे लागतील. हाणेमारीचा षटक म्हणतात त्या क्रिकेटात या शेवटचा षटक. समोर फलंदाज तो मंगेश कुर्ले. मंगेश तुझ्यासाठी ताटात वाढून ठेवलेले 6 चेंडू. प्रत्येक चेंडूत किती धाव कुठूचे ते तुझ्या मनात आणि हातात असलेल्या बॅटन प्रहार करूचे लागतील समोरच्या गोलंदाजार. तिसरा आणि निर्णायक षटक घेऊन दीप मंदिर तांबर्डेच्या वतीने हो गोलंदाज नंदू कांदळगावकर माझीच भावकी. नंदू आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन मंगेश कुर्लेसाठी शॉर्ट पिच मध्ये चेंडू होतो. चांगला क्षेत्ररक्षण बघू मिळतात आहे आपला डीप मिडविकेटच्या दिशेन. 1 धाव एका धावावर समाधान. पुन्हा एकदा परेश
धाव संख्या झाली आहे ती 25. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातले शेवटचे 5 चेंडू शिल्लक. मोठी धाव संख्या नक्कीच उभी करूची लागत सामना जिंकूच्यासाठी. आता मात्र हवाई फायर होता. बरोबर चेंडू उंच उंच असलेलं चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. अजून एक षटकार परेशच्या बॅट मधून. सासू तशी सून घर तसं गुण अशा प्रकारची फलंदाजी करता तो म्हणजे परेश पेडणेकर. अशाच प्रकारची फलंदाजी चालू ठेवची लगात शेवटचे चेंडू दगायत आणि ती सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर. अजूनचे बरेचसे चेंडू तुझ्या ताटात वाढून ठेवलेले आहेत त्या कांदळगावकरच्या गोलंदाजीतले. खरपूस समाचार घेऊचो हा. पुन्हा एकदा मोठं फटको. पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडू सीमा पर. अजून एक षटकार. आता मात्र माझ्या भावक्याच्या पाठी आंबे हळदीची गरज. कारण पाठी 2 वळवळ उठलेले दिसतात ते पण अगदी लांब लचक. धाव संख्या काहीतरी वेग घेताना दिसतात. धाव संख्या झाली ती एकच गडी बाद 37. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. जर अजून एक षटकार बसलो षटकाराची जर हॅट्रिक झाली तर आमचे सन्माननीय दीपक डोकेसर यांच्याकडनं 500 रुपये परेश तुझ्यासाठी चाला निलेले होत. म्हणजे जाऊच्या जनशताब्दीच्या एसीचा तिकीट तुका कन्फर्म. पण मात्र फसतात म्हणजे परेश एक धाव पुरी करतात. दुसऱ्या धावेचं कॉल दिसता परेशचं स्वतः मंगेश कुर्लेक. आणि हे बघूचा पंचांचं डिसिजन. पंच मात्र बाळाप्रभू नाबाद म्हणून दाखवतात. एक चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात आहे ते म्हणजे आई केपादेवी वेंगुर्ला सांगा. अगदी चित्त्याची दोड लावताना दिसतं ते दोन्ही फलंदाज. धाव संख्या झाली ती 39. पुढचं चेंडू घेऊन कांदळगावकर सामना करतो. परेश पुन्हा एकदा मोठा फटको मारतो. इरादो फसता. चेंडू जाता डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करून दुसऱ्या धावेत दुसरी धाव बघूच्या होत्याने मात्र पंचांकडे दाद मागतं धाव बादची. आणि कोण बाद? मंगेश कुर्ले स्वतः बाद. स्वतः हडेकर बाद होऊन तंबूत परतता. अंतिम सामन्यात मंगेशची मोठी खेळी आमका होई तशी बघूक नाही मिळाली पण ता काम पुरं करता परेश पेडणेकर. धाव संख्या होती ती 2 बाद 40. शेवटचा चेंडू परेश तुझ्या ताटात वाढवून ठेवलेलो. या चेंडूवर कैसो फटको घेतात. आता बंधू जोडी भाव भाव तुमका मैदानावर दिसतात. कांदळगावकर आपल्या षटकातलो पुढचं चेंडू घेऊन परेश साठी चांगलो मोठो फटको. स्वीपरच्या दिशेने चेंडू जाता. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव पुरी होता. दुसरं धाव दोन्ही फलंदाज पुन्हा ते खराब क्षेत्ररक्षण. लाखाच्या एकाने भोकार भोक जशी 2 भोका पडतात एकाच वेळी एका क्षेत्ररक्षक. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करताना मात्र धाव बाद होता आणि 2 धाव मिळतो त्या शेवटच्या चेंडूवर. धाव संख्या झाली ती 3 षटकाचा खेळ पुरा झाल्यानंतर 42 आणि 43 धावांचा लक्ष ठेवला तर 18 चेंडूत दीप मंदिर तांबर्डेक संघासमोर. चांगली फलंदाजी केल्याने ती परेशने आपल्या संघात जवळजवळ 27 धावांचं डोंगर उभं केल्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी या परेश पेडणेकर त्यात 3 खणखणी षटकार आणि 1 चौकारचा समावेश.
तांबडे चषक 2022चा अंतिम सामना आणि विजय लक्ष राहील ते 18 चेंडू आणि 43 धावांचं या ठिकाणी दीप मंदिर तांबडे अ या संघासमोर. पाहूया या ठिकाणी 18 चेंडू आणि 43 धावा. त्यानंतर तांबडे चषकसाठी ज्या सर्वांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं त्या सर्वांचं या स्पर्धेदरम्यान आम्ही आभार मानतोय. तांबडे चषक 2022 या स्पर्धेकरता सर्वांनी जी मेहनत घेतली त्यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष आभार मानतोय. तसेच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी जी मेहनत घेतली या 2 दिवसामध्ये आणि मागच्या महिन्याभरामध्ये त्यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष आभार मानतोय. कारण स्पर्धेच्या अंतिम क्षणाला आपण येऊन टेपतोय आणि 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 43 धावा. फलंदाजी मार्कवरती फलंदाज पाठवायचे आहेत कृपया. चला, जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल किंवा घ्यायचं राहिलं असेल तर त्यांची सुद्धा या ठिकाणी क्षमा मागतोय. कारण या 2 दिवसामध्ये या सर्वांची नावं घेणं या ठिकाणी आपल्याला वेळ नसतो आणि या सर्वांचं या स्पर्धेला जे खूप सहकार्य लाभलं त्याबद्दल या सर्वांचे खूप खूप विशेष आभार. या स्पर्धेदरम्यान तांबडे चषक 2022 वर्ष पहिलं. जाऊया सामन्याकडे. 18 चेंडू आणि 48 धावा. गो टू कमेंट्री. 43 दीप मंदिर तांबर्डेच्या वतीने सलामीची जोडी मैदानात गेली दिसता. कोणते नाही हे बॅट्समन नाही. कौशिक जोशी आणि रोशन कोंडे तांबर्डेच्या वतीने सलामीची जोडी. तर सलामीचा षटक घेऊन आई केपादी संघाच्या वतीने दशरथ कुबल एक अनुभवी गोलंदाज. जवळजवळ 30 ते 35 वर्ष गोलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्या कन्वर्टिक बांधलेल्या जाबळेसून तो नवीन चेंडू काढून टाकत असता मैदानावर आणि त्याचा सामना करूच असता प्रत्येक फलंदाजाक. अठरा चेंडू आणि 43 धावांचा असा लक्ष्य. जवळजवळ प्रत्येक चेंडू 3 पेक्षा जास्त धावांची गती ठेवची लागत. ती म्हणजे दीप मंदिर तांबर्डे संघाक आणि सगळी जबाबदारी ती वेगवेगळे सलामीचे फलंदाज त्यांका पुरी करूची. हा पहिलं चेंडू घेऊन दशरथ सामना करीत तो कौशिक. पहिल्या चेंडूवरती खाता खोलला जाता. संघाचा 1 धाव मिळता. एका चेंडूचं खेळ पुरं होता. अजून 17 चेंडू शिल्लक आणि 17 चेंडू 42 धावांचा लक्ष्य. दशरथ आपल्या षटकातलं पुढचो चेंडू घेऊन आता मात्र सामना करीतो रोशनच्या आणि चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगला झेल पकडला. तो स्वतः वड्याकार मंगेश कुर्लेच्या वळ्यात जाऊन चेंडू पडता. पहिलो मासो गळाक लागता तो रोशनच्या रूपात. रोशन बाद होऊन तंबूत परतता. पहिलो धक्को बसता तो दीप मंदिर तांबर्डे संघाक. धाव संख्या झाली आता 1 गडी बाद 1. षटक 1 चालू असताना 43 टू विन. धन्यवाद विठोबा सर. मी सांगत राहतोय मध्ये मध्ये सगळा चालू आमच्याकडून. आणि माझ्या बाजूक बसलेले ते तुमचेच वार्षी तांडेल सर. प्रत्येक बॉलाचा हिशोब तुमका देतील. विठोबा तांडेल धन्यवाद. नवीन गेलेलो फलंदाज तो म्हणजे केतन केळुसकर. चेतन स्ट्राइक वर जाताना आपणाक दिसत. चेंडू हातात घेऊन चेंडूचा जरा अंदाज घेता आणि रोशन नावाचा कलाम लावून घेतल्यानंतर तो आपल्या नावावर म्हणजे गोलंदाज दशरथ कुबल. आपल्या षटकातला आता फुटतो चेंडू घेऊन सामना करतो चेतन. आता मात्र एक चांगलं फटको चांगलं फटकाच्या टकाळावर जाऊन चेंडू पडता. बुजे किती धाव पुरे होतात? 2 धाव तर पुरे करतात दोन्ही फलंदाज. तिसऱ्या धावेची चढाओढ दिसता आणि 3 धाव पुरे करतात. हा म्हणता काहीतरी खराब क्षेत्ररक्षण बघू मिळतात आपणाक.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेक आई केपादी संघाच्या वतीन नाराजलेलो दशरथ कुबल सुद्धा आपल्या क्षेत्ररक्षक अशा प्रकारची क्षेत्ररक्षण अंतिम सामन्यात म्हणजे धोक्याची घंटा. अंतिम सामन्याचा दबाव या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आपणाक दिसून येत आहे. या चेंडूत पुढचा चेंडू घेऊन दशरथ आता मात्र फिरवून मारलो चेंडू बरोबर चांगलं मोठं फटको हवाई सफर पहिलो षटकार वसूल करता दशरथ सारख्या गोलंदाजाच्या पाठीवर एक खणखणीत जसं वळ उठता टीजे. चांगलो फटको कौशिकच्या बॅट मधून आणि कौशिकच्या षटकाचे आमचे डीजे मित्र भरत यांच्याकडनं पण तशाच पद्धतीचा गाणा वाजला. तुझ्यात नावाची चर्चा होतील अशाच प्रकारचे फटके मारूचे होत अंतिम सामन्यात तुका तुझ्या संघासाठी. पुढचं चेंडू घेऊन दशरथ क्षेत्ररक्षण बघा मंगेश कुर्ले स्वतः होडेकार खैच्या दिशेक आपला क्षेत्ररक्षण करतात. आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर एसटीच्या मागे चेंडू सुट्टा एक धाव चोरटी घेतात. पंच आपले दोन्ही हात ऋण करतात म्हणजे पहिला एक वाव पाणी मोजतात तो योग अनुभवी गोलंदाज दशरथ कुबले. एकूण 2 धावा या चेंडूवर मिळतात. पंचांचा निर्णय अंतिम रावात 85 वाद संघ बाद पण आता अंतिम सामनो बाद करून काय करूचा हा सामनो पुरो करूचो हा पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन. पंचांचा निर्णय काय स्क्वेअर चेंडू आणि 1 धाव एकूण 2 धावा. धन्यवाद पंच म्हणून काम करतात ते आमचे निलेश पोसम खाकी वर्दीतलो माणूस क्रिकेटचा आनंद पण तशाच पद्धतीत घेता. तर स्क्वेअर लक पंच प्रभू सर बाळा प्रभू सर आमचे अनुभवी पंच. दशरथ आपल्या षटकातलो पुढचं चेंडू घेऊन धाव संख्या झाली ती डझनभर म्हणजे 12. पहिला षटक चालू असताना दशरथ या अनुभवी गोलंदाजाचा पुन्हा कौशिक स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा फुलटत पद्धतीचा चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बघूचा तो क्षेत्ररक्षक आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण करताना दिसता. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2 ओमकारेचा चांगला क्षेत्ररक्षण बघू मिळाला या चेंडूवरती. धाव संख्या झाली ती पुढचं चेंडू घेऊन दशरथ सामना करीत तर कौशिकच्या बॅट पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटको बघता. आता पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेक झाली तर बाद होऊ शकता आणि काहीतरी खराब क्षेत्ररक्षण पण 2च धावा मिळतात. क्रिकेट खेळतात काय लगोरी ह्याचा अंदाज घ्यायचो लागत. धाव संख्या झाली ती 16. पहिल्या षटकाचा खेळ पुरवता दशरथ सारख्या अनुभवी फलंदाचा षटक मात्र खूप महागडा पडता. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूत विजयाचा लक्ष राहुल आता शेवटचे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आती. दीप मंदिर तांबर्डे संघात तर दुसरा षटक घेऊन केपादी संघाच्या वतीन अनिरुद्ध पेडणेकर. चांगलो चेंडू षटकाची सुरुवात निर्धाव चेंडून करता अशाच प्रकारच्या चेंडूची गरज हा. आता मात्र 11 चेंडू आणि 27 धावा करा नाहीतर मारा अशी अवस्था.
एक्क्या दुक्क्याचा काम आता संपला. मोठ्या फटक्यांची गरज. 11 चेंडू आणि 27. पुढचं चेंडू घेऊन पडणेकर. पुन्हा एकदा चांगलं फटको. लॉंग लेगच्या दिशेत चेंडू सीमा परत. पंच बाळावर दोन्ही हात आपले वर करतात म्हणजे 6 धावा. सीमारेषे बाहेर झेल पकडला त्यासाठी बाबू धावडे यांका 100 रुपये लागू होतात. दिवाचा तिकीट कन्फर्म. कौशिकच्या बॅट मधून निघालेलो षटकार. डीजेचा गाणं पण ऐका बरा पण समाजला नाही. आता मात्र रिव्हर्सिप मारूचा प्रयत्न फसता. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. एक चेंडू निर्धाव होता. बोल किती रवले 9 चेंडू आणि 21 धावाची गरज. शेवटचे 9 चेंडू. पुन्हा एकदा तसंच मारूचा प्रयत्नच राहता. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. आता मात्र एक चेंडू निर्धाव जाता. अंतिम सामन्याचा धाव आता मात्र परत दिसून येतात तो कौशिक सारख्या. याच्या आधी जो चांगली फलंदाजी करतो कौशिक मात्र 2 चेंडू निर्धाव होता. वसडीच्या बाहेर जाऊन 5 पत्ता अशा प्रकारात वलवून काढलेले 2 चेंडू. चेंडूचं वेग ह्यो कमी आणि कौशिकची बॅट आधी फिरान जाता म्हणजे बॅट आणि चेंडूचा काय संपर्क होणार नाही. सांगूचा झाला तर ईदभर ताऊस आणि हातभर बी त्यातलं फटके मारचा प्रयत्न करतात ह्यो कौशिक. 8 चेंडू आणि 21 धावेची गरज. आता मात्र चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क. चेंडू जाता आकांड्याच्या पैलाडी कवा त्याच्या मुळात. धन्यवाद डीजे. शेवटचे 7 चेंडू आणि 15 धावेची गरज. कौशिक सामना करीत आहे तो अनिरुद्धच्या गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटको मारचा प्रयत्न फसता. एक धाव पुरी होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता का बघूचा पण प्रयत्न सुद्धा दिसणार नाही. एक धावार समाधान. 2 षटकांचा खेळ पुरा होता. धाव संख्या झाली आता 29 म्हणजे आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू 14 धावा उभे करूचे आहेत. करा नाही तर मारा डीजे. पाहूया कर्णधार स्वतः या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती दिसतोय तो आई केपा देवी संघाचा कर्णधार मंगेश कुर्ले. 6 चेंडू 14 धावा. धाव संख्या होते ती दीप मंदिर तांबडेगा संघाची 29 धावा. 6 चेंडू आणि 14 धावांचं विजयी लक्ष्य पार करायचं आहे आणि तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करतोय तो फलंदाज कौशिक जोशी. सुंदर फलंदाजी करतोय. 3 षटकार या ठिकाणी खेचलेले आहेत मागच्या 2 षटकामध्ये आणि उर्वरित शेवटचं षटक. अंतिम सामना मेगा फायनलचा सामना तांबडेग चषक 2022. 6 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती मंगेश कुर्ले. स्ट्राईक वरती दिसतोय आपल्याला 3 षटकारांनी खेळणारा फलंदाज कौशिक जोशी. 6 चेंडू 14 धावा. धन्यवाद धनंजय. मंगेशचं पहिलं चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. पंच निलेश पोसम आपले 2 हात मात्र आता रुंद करतात.
पहिला वाव पाणी मोजून काढा तो म्हणजे मंगेश. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. 14 वर्षाचं वनवास रवलं. शेवटच्या षटकात 1 वर्ष कमी झाला म्हणजे 13 धावांची गरज रवली. आता या शेवटच्या 6 चेंडूत मंगेश आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन पंचांकडे लेग बिफोर विकेटचं दाद मागतात आणि आता मध्ये चोरटी धाव मिळतात. कदाचित चांगली थ्रो झाली असतो तर धावबाद पण झालो असतो. फुकटची एक धाव मिळता. 5 चेंडू आणि 12 धावा. आमचे सन्माननीय सुनीलजी सर बापर्डेकर यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद, खूप मोठा वेळ दिलात. आपण असं नसतं व्हायचंय अतिथी कक्षामध्ये. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. धन्यवाद धनंजय. खणून काढलेलो फटको, एकच धाव मिळता. चांगलो चेंडू मंगेशच्या या गोलंदाजीतलो. सगळी दरमजार सगळी खांद्यावर पडली ती स्वतः वड्याकार मंगेशच्या खांद्यावर आणि तशाच प्रकारची त्याला फलंदाजी करूची लागत ती. कौशिक सुरुवातीक गेलेलो फलंदा अजून तसंच उभं. आता मात्र मोठा फटको चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचचा की नाही बघूचो. हा क्षेत्राच्या खाली वळात जाऊन चेंडू पडता आणि कौशिक मात्र आता बाद होता. मालवणी सांगूचा झाला तर दोगाव फिरानेल हुमऱ्या रापटान मेलो अशी अवस्था झाली ती कौशिकची. चांगली फलंदाजी केल्यानंतर ती आपल्या संघासाठी. उंबुर्लेकर 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. निर्णायक क्षण आहे. मंगेश कुर्ले गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय आणि सामोरा फलंदाज आहे तो अष्टपैलू असा. गोलंदाजी करताना पण ज्याने छाप सोडली होती बऱ्याच स्पर्धेदरम्यान मुंबईमध्ये गाबी समाजाच्या. 3 चेंडू 11 धावा. टाळ्या तर झाल्याच पाहिजेत कारण हा चेंडू महत्वाचा असेल. तांबरडेक चषक 2022 अंतिम सामना. 3 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी मिस करतोय. एसटीच्या मागे झेल सुटला जातोय मात्र 1 धाव जोडली जाते. समीकरण राहतंय ते 2 चेंडू आणि 10 धावा. स्ट्राईक वरती आपल्याला दिसतोय चेतन केळुसकर. याच्यावरती जबाबदारी येऊन ठेपते आहे कारण हा चेंडू महत्वाचा असेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. गोलंदाजी करताना मंगेश कुर्लेवरती सुद्धा दडपण आहे कारण मागच्या चेंडूला आपण पाहिलं होतं वाईट चेंडू फेकला होता. 2 चेंडू 10 धावा. हा चेंडू निर्णायक चेंडू. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार जरी हाणला गेला तर सामन्याचं चित्र विचित्र पलटू शकतो हा फलंदाज. सुंदर चेंडू. तेवढ्या ताकदीचा फटका. हवेमध्ये झेल जातोय. झेल घेतोय आणि या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी मोठा धक्का बसतोय तो दीप मंदिर तांबर्डेग या संघाला. खूप मोठा धक्का बसतोय. 1 चेंडू आणि 10 धावा. आणि बाद नवीन गेलेलो फलंदाज नाना निवतकर आणि ह्याच्या आधी बाद झालेलो फलंदाज तो म्हणजे चेतन. आता मात्र शेवटचा चेंडू. घर फिरले काय घराचे वाश्य पण फिरतात तशी अवस्था झाली ती दीप मंदिर तांबर्डेग संघाची. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो. स्लोअर चेंडू. चेंडू जाता सीमा पार. षटकार मिळतात शेवटच्या चेंडूवर आणि सामना विजय ठरता तो आई केपादेवी वेंगुर्ला संघ. खूप खूप अभिनंदन आई केपादेवी संघाचा. चांगला प्रयत्न होतो तो त्यांच्या विरोधात खेळताना दीप मंदिर तांबर्डेग संघाचो. जिंकलेल्या हरलेल्या दोन्ही संघाचा खूप खूप अभिनंदन.
कार्यक्रम करणार आहोत. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की